नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आजची रेसिपी आपण पाहणार आहोत ड्रायफ्रूट्स रोल. अतिशय सोपी आणि हेल्दी अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजचे ड्रायफ्रूट्स रोल हे आपण साखर न वापरता, गूळ न वापरता बनवलेले आहेत. खूप सोपी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. ड्रायफ्रूट रोल बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघून घेऊया. बदाम, मनुके, अंजीर कट केलेले, खजूरच्या बिया काढलेल्या, अक्रोड, काजू, तूप आणि खसखस एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. यामध्ये अजून काही तुम्हाला ॲड करायचं असेल तर नक्कीच करू शकता. आता आपल्याला एक पॅन ठेवायचा आहे. त्यामध्ये आपल्याला अगोदर खसखस थोडीशी भाजून घ्यायची आहे. खसखस भाजत असताना गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर खसखस भाजून घ्यायची आहे. थोडीशी भाजायची आहे, जास्त भाजायची नाही. कमी गॅस करून आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. आता ही काढून घेऊया. थोडीशी तडतडली की आपल्याला काढून घ्यायची आहे. आता त्याच पॅनमध्ये तूप घालायचं. 2 चमचे तूप घातलं. आता त्यामध्ये आपल्याला बदाम भाजून घ्यायचे आहेत. थोडे थोडे भाजून घेतले की छान टेस्ट येते, म्हणून आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत. चांगले भाजून घेऊया. तूप आपल्याला जास्त लागणार नाही. याला मी फक्त 2 चमचेच तूप घातलेले आहे. आता हे काढून घेऊया. चांगले भाजून झालेले आहे. आता काजू पण आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. जास्त तुपाचा वापर न करता आपल्याला थोड्या तुपामध्येच आपल्याला हे काजू पण भाजून घ्यायचे आहेत. काजू चांगले भाजून झालेले आहेत. आता हे पण आपण काढून घेऊया. आता अक्रोड पण भाजायचे आहे. अक्रोड भाजून झालेले आहेत. आता काढून घेऊया. अंजीर जे आपण कट करून घेतले होते ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. खजूर पण आपल्याला अशाच पद्धतीने बारीक करायचे आहे. खजूर, मनुके बारीक करून घ्यायचे आहे. काजू, बदाम आणि अक्रोड बारीक कट करून घ्यायचे आहेत. थंड झाल्याच्या नंतर कट करायचे आहेत. चाकूच्या सहाय्याने आपल्याला कट करून घ्यायचे आहे. कट करून झालेले आहेत. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. जास्त तूप घातलं तरी पण चालेल, पण जास्त पण नाही घालायचं. आता यामध्ये आपण जे अंजीर बारीक केले होते, खजूर आणि मनुके मिक्सरमधून जे बारीक केले होते ते तुपामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे.
अजून थोडंसं तूप घातलं तरी पण चालेल. तूप आता मी जेवढं होतं तेवढं सगळं घातलेलं आहे. आता तूप घालून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगला गोळा बनत आला की छानपैकी आपलं परतलं आहे असं समजून जायचं. आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहोत कट केलेले. हळूहळू आपल्याला सगळे ड्रायफ्रूट यामध्ये घालायचे आहेत. आता चांगलं परतून घेऊया. अजून गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं असतं. आता गॅस बंद केलेला आहे मी. आता काढून घेऊया आपण. आता एक बटर पेपर घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला ही जी भाजलेली खसखस आहे ती घालायची आहे. आणि आता जे मिश्रण आहे ते यावर ओतायचं आहे. आणि गरम गरमच आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. आता रोल बनवून घेऊया. आता चांगला रोल बनवून घ्यायचा आहे आणि रोल बनल्याच्या नंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. 2 ते 3 तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. रबर लावून 2 ते 3 तास झालेले आहेत. आता बघूया सेट झाला आहे का. कडक झालेला आहे म्हणून जरा थोडा वेळ अजून ठेवूया फ्रीजच्या बाहेर. आता चांगले कट होत आहे. आता कट करून घेऊया. मस्त असे कट होत आहेत. फ्रीजच्या बाहेर थोडा वेळ काढून ठेवले की हे चांगल्या पद्धतीने कट होतात. मस्त असे ड्रायफ्रूट्स रोल आपले तयार झालेले आहेत. मुले ड्रायफ्रूट्स खायला कंटाळा करतात, मग अशा पद्धतीने तुम्ही त्यांना ड्रायफ्रूट्स रोल बनवून देऊ शकता. नक्कीच आवडीने खातील. नक्की बनवून बघा. यामध्ये आपण कसलीही साखर कसलाही गूळ न वापरता हे बनवलेले आहे. मस्त असे ड्रायफ्रूट्स रोल आपले तयार झालेले आहेत. सणासुदीला पण तुम्ही अशा पद्धतीने बनवून ठेवू शकता. मस्त असे ड्रायफ्रूट्स रोल आपले झालेले आहेत. बघू शकता. हे ड्रायफ्रूट्स रोल महिनाभर फ्रीजमध्ये चांगले टिकतात.
फक्त फ्रीजमध्ये ठेवायची, बाहेर ठेवायची नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.